नेहमीप्रमाणे चिमण्यांचा चिवचिवाट झाला आणि माझ्या दिवसाची सुरुवात झाली. मग काय, गाडी घेतली आणि थेट पोचलो आटक्यामध्ये राकेश सरांच्या इथे. राकेश सरांना आणि काही मटेरियल घेऊन पोचलो माझ्या ऑफिसला. ऑफिसवरून थेट कराड मार्गे मी पोचलो सातारा या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी आपले कस्टमर वाट बघत होते. त्यांच्या तिथं पोचल्यानंतर पंचामृत हॉटेलच्या समोर त्यांना शेतीसाठी लागणारे मटेरियल दिले आणि थेट तिथून मी लोणंद मार्गे पुढे चाललो. त्यानंतर आंबेवाडी गावामध्ये पोचल्यानंतर हे काका तिथं थांबले होते. त्यांना जे मटेरियल द्यायचं होतं ते मी दिलं आणि मी माझ्या कामाला पुढे निघालो. हा आहे लोणंदचा घाट. आम्ही आता चाललेलो आहे सासवडला. सासवडच्या अगोदर रेल्वे गेट लागलं. ते झाल्यानंतर आम्ही थेट पोचलो माझ्या मित्राच्या इथे रासायनिक कृषी केंद्रामध्ये. त्या ठिकाणी तिथलं काम झाल्यानंतर तिथून आम्ही थेट लोणंदमध्ये हे काका वाट बघत बसले होते. त्यांना भेटून आम्ही तिथून थेट शिरवळला पोचलो. शिरवळमध्ये गेल्यानंतर मी तात्यांच्या शेताला व्हिजिट केली आणि जे काही मटेरियल द्यायचं होतं ते प्लॉट व्हिजिट करून त्यांना आम्ही मटेरियल दिलं. ऊस तसा जबरदस्त आलेला होता, पण काही डोसेस त्यांना लिहून दिले आणि त्यांना हे मटेरियल दिलं. तात्यांना मटेरियल दिल्यानंतर आम्ही थेट तिथून पोचलो टोलनाक्यावरती खेडशिवापूरला. टोलनाका पार झाल्यानंतर काही जेवण केलं गाडीमध्येच आणि ह्या कात्रज बोगद्यातून आम्ही थेट पोचलो हिंजवडीला. हिंजवडीतून आम्ही मोशी चाकण मार्गे आम्ही चाललो पुढे. ब्राह्मणवाडा करून आम्ही अकोल्याला पोचलो. अकोल्यामध्ये शेतकरी मीटिंग होती. शेतकऱ्यांना राकेश सरांनी आणि मी मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांच्यात फार उत्साह निर्माण झाला आणि आजचं आमचं कामाचं छान नियोजन झालं. ते झाल्यानंतर रूम बुक केलेली होती, तिथे जाऊन आराम केला. चला आता बघूया नेक्स्ट दिवस.